कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमच्या गळ्यात जर कधी कोणी प्रेमानी, कायद्यानी, धर्मानी मंगळसूत्र घातलं असतं ना मॅडम, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची। बस लई बोललात तुम्ही, लई अक्कल शिकवताय काय आम्हाला? हा, तुम्हाला लोकांना अक्कल शिकवायची हौस आहे ना, जा त्यांना शिकवा, आम्हाला नका शिकवू। होत काहीच नाहीये मॅडम, मी खरं ते सांगितलं। तुम्हाला माहित नाहीये मंगळसूत्रात खूप ताकद असते, पण ठीक आहे, मी समजू शकते। ज्या गोष्टीविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये त्या गोष्टीविषयी तुम्ही काही बोललात तरी मी मनावर नाही घेणार। काय सांगता तुम्ही आम्हाला माहित नाही म्हणून? हा, तुमच्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठ्या होत आम्ही, 4 पावसाळे जास्त बघितलेत आम्ही। या काळ्या मन्यांची ताकद आम्हाला चांगलीच ठाव आहे, म्हणून तर आम्ही लग्नाचा एवढा घाट घातला होता। पण नाही, तुम्ही ते होऊ दिलं नाही। खोटेपणा करून लग्न करत होतात मॅडम तुम्ही। आमचं प्रेम खरं आहे, ते कवाच कळलं नाही मोठ्या मालकांना। इतकी वर्ष नीट सांगून बघितलं, पण नाहीच ऐकलं त्यांनी, मग आम्ही तरी काय करणार? अहो मॅडम, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर बांधलेलं असतं। ते तुम्ही नका सांगू आम्हाला, ते चांगलंच ठाव आहे आम्हाला। आणि आमचं सोडा हो, तुम्ही आता तुमचं बघा। गाडी मोडाची नोटीस मिळाली ना तुम्हाला, मग करा की सही, वा मोकळ्या, वा बाजूला। नाही, मी बाजूला नाही होणार मॅडम, कारण माझं आणि अधिपतींचं नातं 7 जन्माचं आहे। अहो, या सगळ्या बोलायच्या गोष्टी झाल्या। सत्य हे आहे की अधिपतींना तुमच्या बरोबर राहायचंच नाही, त्यांना तुमच्यापासून सुटकाच करून घ्यायची आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला नोटीस पाठवली आहे। मला नाही वाटत ते अधिपतींनी केलंय। त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं। आता तुम्ही मान्य नाही केलं तरी त्यांनी काय बी फरक पडत नाही। का कसं एवढंच सांगतोय, आता हे घोंगडं भिजत ठेवू नका। काय तो पटशिरी निर्णय घेऊन मोकळ्या व्हा, आणि या मंगळसूत्राचे कौतिक आम्हाला नका सांगू। एक दिवस हेच मंगळसूत्र मला माझ्या नवऱ्याच्या घरी घेऊन जाईल मॅडम, आणि तुम्ही फक्त बघत राहाल, काही करू शकणार नाही। मी काय म्हणते, काय सुनबाईला आणायला चालल्याचं नव, रिकाम्या हाती जाऊ नका। आई, आता ऐन वेळेला काय घेत बसू मी? तेवढा वेळ आहे का? आणि काळजी नका करू, रिकाम्या हाती जातोय पण रिकाम्या हाती परत नाही येणार। अक्षराला घेऊन येईन मी। तुम्हाला वाटतंय नव ती परत येईल? का नाही येणार आई? ही अक्षराचं घर आहे, तिचा संसार आहे, हा ती येणार परत। अहो, मला एक कळना झालंय, संसार तिचा आहे, मग ती अशी कशा पायी वागली? कसं वागली अक्षरा? अहो, तिनं ती गाडी मोडाची नोटीस पाठवली आहे नव, तिला जर का घरला परत यायचं असतं तर तिनं असं काही केलं नसतं ना। आई, अक्षरानं असं काहीही केलेलं नाहीये। मग कुणी केलं हे? भुवनेश्वरीनं। काय सांगू? नाही नाही, मी सांगते ना, नाही, ती असं काय बी करू शकत नाही। कशा पायी करेल ती? आई, तुम्हाला सुद्धा माहिती आहे ती मनात आणलं तर काय वाटेल ते करू शकते, आणि मी सांगतो ना तुम्हाला, हे सगळं कारस्थान भुवनेश्वरीचं आहे। अधिपती आणि अक्षराचा डिवोर्स करायचा आहे तिला, पण माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ते होऊ देणार नाही। अहो, पण त्या नोटिशीवर सुनबाईची सही आहे नव, मग तिनंच पाठवली नव नोटीस। काय आई, मला एकदा तुमच्या मनाला स्मरून सांगा, तुम्हाला वाटतं अक्षरा असं काही करेल? वाटत तर नाही, पण अहो, ते मी तू नोटीस बघितली नव, धक्काच बसला बघा। म्हटलं, पोरीनं असं काय केलं? आई, अक्षरानं काही केलेलं नाही आहे। पण मग तो कागद खरं बोलतोय नव। आई, जे भुवनेश्वरीला हवंय ना कागद तेच बोलतोय। तिनं हे कसं घडवून आणलंय मला आत्ता माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला नक्की सांगतो, हे सगळं कारस्थान त्या भुवनेश्वरीचं आहे, आणि मी तिला जे हवंय ते होऊ देणार नाही। मी अक्षराला घरी परत आणणार म्हणजे आणणार। भावा, तू टेन्शन नको घेऊस, सगळं काही ठीक होईल। कसं ठीक होईल सांग मला? थोडा वेळ जाऊन दे। अजून किती वेळ जाऊ दे ओंक्या? थोडा वेळ जाऊ दे, मग सगळं ठीक होईल म्हणतानाच वाट बघत बसलो होतो। काय झालं, बिघडलं सगळं। 1.5-2 महिने झाले मर्दा त्यासने जाऊन, मला वाटलं होतं आता शांत होतील, मग शांत होतील, आमचं भेटणं होईल, बोलणं होईल, सगळं नीट होईल। काय नाही, उलट बिघडलं सगळं। काय बोलायची बी संधी दिली ना, डायरेक्ट नोटीस। तुला नोटीस आली म्हणजे सगळं संपलं असं नाही ना। तुम्ही भेटा, बोला, कदाचित काहीतरी मार्ग निघेल। मी तुला गेले कित्येक महिने समजवतोय, अरे तुमच्यामध्ये बोलणं जास्त गरजेचं आहे, आणि ते होत नाही ना, म्हणून कम्युनिकेशन गॅप आला आणि त्याच्यामुळे सगळं बिघडलंय। अरे काय ढेकळाचा गॅप? आत्ता भेटलो नाही रंगपंचमीला, आणि आता काल पण तुम्ही मला सांगितलं
जाऊन भेट म्हणल्यावर मी जाणारच होतो, मनावर घेतलं होतं मी काय नाही म्हणलं होतं काय? आम्ही त्यासनी भेटायच्या आधी त्याने आम्हाला दूर करून टाकलं. कशाचं भेटतोस? मला एक कळलं बाबा, ओंक्या त्यांच्याशिवाय कसं आयुष्य काढू रे? अवघड आहे ओंक्या रे. मग भेट वहिनीनं आणि बोल त्यांच्याशी. काय आता बोलावं, काय बोलायला राहिलं नाही. जाऊ दे, काय सुचत नाही मला आता. तू इथलं बघ सगळं, मी जातो घरला. पाहिजे तर रात्री एखादी चक्कर मारतो, पण आता जातो, माझं काय मन लागेना. तसं तू बघितलं जा तुम्ही सुनबाईला घरला परत घेऊन या. अहो मी तुम्हाला हेच सांगणार होती, सुनबाई आता घरला परत आलेच पाहिजे. जा जा तुम्ही. आई तुम्ही एक काम कराल ना? काय? म्हणजे मी घराच्या बाहेर जातोय, मी अक्षराकडे जातोय, हे त्या भुवनेश्वरीला कळणार नाही एवढं बघा. नाही नाही, तुम्ही नका काळजी करू. अहो मी नाही भूमीला सांगणार. हा जा तुम्ही तिला घरला परत घेऊन या. येतो. हाय आंबाबाई, सुनबाई लवकर घरला परत येऊ दे बाई. काय म्हणलात तुम्ही? आम्ही काय करू शकत नाही? नाही, काही नाही करू शकत तुम्ही. मॅडम, संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरी येण्यापासून अडवलं. दुर्गेश्वरी मॅडमनी मला ढकललं, बाबांना ढकललं, त्यांच्यावर हात उगारला. हे सगळं तुम्ही करू शकलात कारण त्या दिवशी अधिपती घरी नव्हते. त्यांना माहित नव्हतं यातलं काही, पण आता खूप झालं. मी खूप सहन केले, मी आता नाही सहन करणार. मी दाखवून देईन तुम्हाला या मंगळसूत्राची ताकद. मगापासून लय बोलताय मंगळसूत्र मंगळसूत्र. आता आम्हाला पण बघायचंय तुम्ही काय करता ते. हा, कशा घरात येताय? आम्ही चॅलेंज देतो तुम्हाला. तुम्ही आता जे काय बोललात ते जर का तुम्ही करून दाखविलं तर आम्ही मान्य करू. का शिक्षण मोठं, का शिक्षण मोठं, डोसकं नाही, डोसकं नाही, डोसकं नाही, डोसकं नाही. आम्ही आमची सगळी म्हणणी मागं घेऊ. बोला, हाय का तुम्ही तयार? चॅलेंज देतो आम्ही तुम्हाला. पण माझं असं म्हणणंच नाहीये मॅडम. म्हणजे डोकं महत्वाचं आहेच, मलाही मान्य आहे, पण त्याला शिक्षणाची जोड हवी, एवढंच माझं म्हणणं आहे. काय झालं? घाबरला काय तुम्ही? हा, म्हणून आता स्पष्टीकरण देऊ लागलाय तुम्ही? हा, स्पष्टीकरण वगैरे देत नाहीये मी मॅडम. मला जे वाटतं ते मी सांगितलं. डोकं महत्वाचं आहेच, पण त्याला शिक्षणाची जोड असणं गरजेचं आहे. आम्हाला नाही वाटत असं. हरवून दाखवा आम्हाला. तुमच्या अकलानं दाखवून द्या की आमचं म्हणणं चुकीचं आहे, तुमचं बरोबर आहे. बघू तरी काय दिवे लावताय ते. मोठं तोंड करून बोलला ना तुम्ही, मग आता दाखवा की करून. मागं हटू नका, आम्हाला पण बघायचंय. हे जे काही तुम्ही बोलला ते किती दिवसात करून दाखवताय ते. जर का तुम्ही जे बोलला ते करून दाखवलं तर शब्द देतो तुम्हाला, गुडघ्यावर येऊ आणि मान्य करू की अकलेला शिक्षणाची जोड हवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.